हॅलो ऑसिलेशन्स या आपल्या 5व्या चॅप्टरचं आजचं हे 7वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत अँग्युलर एसएचएम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन आणि त्यानंतर बघणार आहोत एक स्पेशल केस मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर बघूया अँग्युलर एसएचएम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. पण तत्पूर्वी समजावून घेऊया अँग्युलर ऑसिलेशन्सची एक कन्सेप्ट. बघा, फिगर शोज अ मेटॅलिक डिस्क अटॅच्ड सेंट्रली टू अ थिन वायर, प्रेफरेबली नायलॉन और मेटॅलिक वायर, हँगिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. म्हणजे एक मेटॅलिक डिस्क आहे जी अटॅच केलेली आहे एका थिन वायरला, जी नायलॉनची असू शकते किंवा मेटलची असू शकते, हँगिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट. सो ती जी डायग्राम आहे ती तुमच्या समोर ठेवतोय बघा. तर ही अशा पद्धतीने हा एक रिजिड सपोर्ट असणार आहे आणि ही जी डिस्क आहे मेटॅलिक डिस्क ही बरोबर त्याच्या सेंटरला आपण रिजिड सपोर्टला जोडलंय बघा. कसं जोडलंय तर विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग किंवा ज्याला आपण वायर म्हटलं, इथे मेन्शन केलंय की ती नायलॉनची असू शकते किंवा ती मेटॅलिक वायर असू शकते. ठीक आहे. समजा ही जी वायर तुम्हाला दिसतीये ती समजा आपण थोडीशी ट्विस्ट केली आणि जर रिलीज केली तर काय दिसेल, तर इट परफॉर्म्स रोटेशनल मोशन पार्टली इन क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज और ऑपोजिट सेन्स. सो बेसिकली काय होईल, जर आपण ती ट्विस्ट केली, आपल्याला माहिती आहे थोडंसं आपण त्याला ट्विस्ट केलं म्हणजे काय केलं तर थोडंसं असं फिरवलं, रोटेट केलं, तर मग काय होईल, आपण जेव्हा पुन्हा आपण सोडून देतो तेव्हा मग काय होतं, रोटेशनल मोशन स्टार्ट होतं. कधी ती एका साईडने फिरते, समजा ती क्लॉकवाइज डिरेक्शनमध्ये फिरत असेल तर काही वेळाने ती ऑपोजिट डिरेक्शनमध्ये म्हणजे अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनमध्ये फिरेल. तर मग अशी जी ऑसिलेशन्स आहेत त्या ऑसिलेशन्सला आपण काय म्हणतो तर अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा त्याला दुसरा शब्द आहे टॉर्शनल ऑसिलेशन्स. ओके. तर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल की ही जी ऑसिलेशन्स आहेत काही वेळेला जेव्हा क्लॉकवाइज फिरणार आहे त्याचबरोबर ते अँटी क्लॉकवाइज सुद्धा फिरणार आहे. सो हे एक प्रकारचं ऑसिलेशन आहे आणि हे ऑसिलेशन म्हणजे त्याला मग आपण काय म्हणणार आहोत तर अँग्युलर ऑसिलेशन किंवा टॉर्शनल ऑसिलेशन्स. सो इफ इट्स मॅग्निट्यूड हॅपन्स टू बी प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट वी कॅन कॉल द मोशन टू बी अँग्युलर एसएचएम. म्हणजेच जर ही का मॅग्निट्यूड तुम्हाला असं दिसलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनमध्ये आहे तर आपण त्याला काय म्हणू शकतो अँग्युलर SHM. Okay, so for the angular SHM of the body, the restoring torque acting upon it for angular displacement theta will be काय असणार आहे बघा, आपण मागच्या वेळेला लिहिलं होतं F is directly proportional to minus x असं लिहिलं होतं बघा. इथे फक्त काय होईल तर हे थोडक्यात अँग्युलर मोशन आहे, लक्षात घ्या बरं. तिथे लिनियर SHM च्या बाबतीत आपण लिहिलं होतं F is directly proportional to minus x, तसंच आपण इथे लिहिणार आहोत. फक्त हे SHM जे आहे ते अँग्युलर SHM आहे आणि म्हणून आपण लिहितोय टो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थिटा. म्हणजे रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं इक्विव्हॅलंट लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आणि रोटेशनल मोशनमध्ये जी इक्वेशन्स जशी बदलतात, बरोबर आहे ना. तर त्याच पद्धतीने आपण हा फॉर्म्युला लिहिलाय टो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थिटा किंवा दुसऱ्या भाषेत आपण त्याला म्हणतोय टो इज इक्वल टू मायनस सी थिटा, कारण आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे तो आपण इथे इंट्रोड्यूस केलाय. इक्वेशन नंबर देऊन ठेवूया याला इक्वेशन नंबर 1 आणि मेन्शन करून ठेवूया हा कॉन्स्टंट सी. सो द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी सी इज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आता हा एक टॉर्कचा फॉर्म्युला आपण आता इथे लिहिला. तसाच समजा मोमेंट ऑफ इनर्शिया जर त्या बॉडीचा आय असेल तर टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी हे पण आपण शिकलोय, आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलंय रोटेशनल डायनामिक्स मध्ये. तर तो पण फॉर्म्युला लिहून टाकूया टो इज इक्वल टू आय अल्फा. ओके. हे बघा. सो इथे दोन इक्वेशन्स जे आहेत मुद्दामून मी ती वेगळ्या कलरमध्ये दाखवली आहेत बघा. सो टो इज इक्वल टू मायनस सी इंटू थिटा आणि आता हे जे दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळाले ते आहे टो इज इक्वल टू आय अल्फा. सो हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. मग काय करायचं बघा, आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला दिसत आहेत की ती 2 ची इक्वेशन्स आहेत, म्हणून आपण ही जी दोन इक्वेशन्स आहेत याच्यावरून काय करू शकतो तर एक नवीन इक्वेशन तयार करू शकतो
कारण का दोन्ही 2 ची इक्वेशन्स आहेत. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 आपण जर ती इक्वेट केली तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. तर लिहून टाकूया. युजिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट I अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा. आणि याच्या पुढे जाऊन थोडंसं आपल्याला अल्फाची जी व्हॅल्यू आहे किंवा अल्फाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे आहे डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. तो जर आपण इथे सबस्टिट्यूट केला तर ते इक्वेशन कसं होईल बघा. आय इंटू डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थिटा. ओके, जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेफरन्सला तुम्ही पुढे इथे लिहून ठेवू शकता की अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. अर्थात हे आता आपलं रेग्युलर झालं त्यामुळे मी इथे पुढे लिहिलेलं नाही. जर तुम्हाला वाटलं तर पुढे तुम्ही रेफरन्सला पुढे डॉट 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 करून ते पुढे लिहू शकता. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहोत. हा जो मायनस सी थिटा आहे आपण असंच इक्वेशन बघितलंय बघा ते, त्यामुळे सिंपल आहे बरोबर ना. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM आपण बघितलंय, ते लिनियर SHM होतं, हे अँग्युलर SHM. त्यामुळे सिमिलर आहे बघा, फक्त त्याच्यातले जे सिम्बॉल्स आहेत ते बदलतात. आणि त्यामुळे इथे काय होईल मग, हा जर का मायनस सी थिटा इकडच्या साईडला गेल्यावर तो प्लस सी थिटा झाला. सो हे जे इक्वेशन आहे हे काय आहे तर डिफरन्शियल इक्वेशन फॉर अँग्युलर SHM. ओके, एकदम सिंपल आहे. सो पॅरलली ते जाणार आहे आणि त्याच्यामुळे समजून घेण्यामध्ये काय अवघड नाही. ठीक आहे, अजून थोडंसं पुढे जाऊन एक फॉर्म्युला आपण अल्फासाठी ऑब्टेन करू शकतो. तो काय करणार बघा आपण. तर आपल्याकडे हे जे इक्वेशन मिळाले हे परत एकदा लिहूया. आय इंटू डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर मायनस सी इंटू थिटा. आणि त्यानंतर ते थोडंसं रिअरेंज करून मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सो नाऊ वी हॅव ते इक्वेशन जे आहे ते आपण समोर ठेवले. ओके, सो या इक्वेशनवरून आपण अल्फा कसा लिहू शकतो बघा. तर अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर. बरोबर, आता हे मी समोर का ठेवलं होतं ते बघा. हे बघा, आता जर अल्फा मला जर लिहायचा आहे तर डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर काय आहे तर अल्फा आहे. याचा अर्थ काय होईल मग, अल्फा इज इक्वल टू मी कसं लिहिणार तर हा जो आय आहे हा इकडच्या साईडला जाऊन डिवाइड होईल. म्हणजे अल्फा इज इक्वल टू थोडक्यात काय होईल तर हे बघा, ही जी टर्म आहे याला अल्फा म्हणतोय, लक्षात घ्या. ओके, सो हा तुमचा अल्फा आहे आणि हा आय फक्त मी इकडे सबस्क्रिप्टला इकडे डिनॉमिनेटरला नेतोय. सो त्यामुळे काय आलं, अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा अपॉन आय. आणि इथे आपण काय मेन्शन करू शकतो बघा. सिन्स सी अँड आय आर कॉन्स्टंट द अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा is directly proportional to theta and its direction is opposite to that of the angular displacement. So simple आहे, C आणि I जर कॉन्स्टंट असतील तर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. बरोबर आहे, पण मायनस साइन आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, इट्स डिरेक्शन इज ऑपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो सिंपल आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा हे एकमेकांच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत. सो आपण असं जर इक्वेशन लिहू शकत असू तर आपलं हे जे ऑसिलेटरी मोशन आहे त्याला आपण काय म्हणतो तर अँग्युलर SHM. ओके, सो म्हटलं आपण हेन्स द ऑसिलेटरी मोशन इज कॉल्ड अँग्युलर SHM. ओके, सो आपण लगेच पुढे जाऊन त्याची डेफिनेशन लिहून टाकूया. अँग्युलर SHM इज डिफाइंड ॲज the oscillatory motion of a body in which the torque for angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. So simple आहे, angular SHM म्हणजे काय तर एक oscillatory motion आहे बॉडीची ज्याच्यामध्ये काय होईल, torque for the angular acceleration is directly proportional to the angular displacement. जे आपण सुरुवातीला जो फॉर्म्युला लिहिला होता बरोबर ना, कुठला लिहिला होता आपण तर तो इज इक्वल टू मायनस सी थिटा किंवा त्याच्या आधी आपण लिहिला होता तो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. दुसरा आपला पार्ट असतो नेहमी की टाइम पिरियड टी आपण ऑब्टेन करतो बरोबर. तर टाइम पिरियड टीचा जो फॉर्म्युला आहे बेसिकली तो आपल्या समोर आहे, आपण याच्या आधी त्याचा अभ्यास केलाय. तर काय येतो टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. आणि पुन्हा एकदा आपण मागच्याच एका आर्टिकलचा जर विचार केला तर आपल्याला हे मिळणार आहे की इथे सुद्धा आपण काय लिहिलं होतं तर 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजा याच्यातून विचारलं तुम्हाला की फ्रिक्वेन्सी काय तर याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होईल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा फॉर्म्युला ऑब्टेन करू शकता. सो परीक्षेमध्ये थोडंसं आपल्याकडे जी माहिती आहे त्याचा वापर करून त्याचं ॲप्लिकेशन म्हणून एखादा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्यामुळे थोडीशी सावधानता बाळगा
आणि समजून घ्या आपण नेहमी टी ऑब्टेन केलाय, सो त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय असते तर फ्रिक्वेन्सी असते. तर आता आपण बोलूया आपल्या पुढच्या आर्टिकलकडे, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सो यात आपल्याला काय करायचं बघा, इफ अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट रिमेन्स इन इक्विलिब्रियम विथ इट्स ॲक्सिस पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ द फील्ड. म्हणजे समजा तुम्ही बार मॅग्नेट हा फ्रीली त्याच्यामध्ये ठेवलात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर काय होईल जेव्हा तो इक्विलिब्रियम कंडिशनला येईल तेव्हा ती जी मॅग्नेटिक फील्डची जी डिरेक्शन आहे त्याला बरोबर पॅरलल त्याचा ॲक्सिस अलाइन होतो. ठीक आहे, तर त्याची जी डायग्राम आहे ती फक्त तुमच्या समोर ठेवतो. ही पुस्तकातलीच डायग्राम आहे, अर्थात पुस्तकात जशी डायग्राम दिली तशीच आपल्याला तिथे काढावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. So if it is given a smaller angular displacement theta and released, it performs angular oscillations as shown in the figure. So जर smaller angular displacement theta आपण जर त्याला दिली, थोडंसं आपण ट्विस्ट केलं तर angular oscillations परफॉर्म करते ते मॅग्नेट जे तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतंय. ठीक आहे, सो फक्त अँग्युलर आता ते 3D केसमध्ये तुम्हाला इथे दाखवता येणार नाही, पण एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तो ट्विस्ट होईल तेव्हा तो काय सिच्युएशनमध्ये होईल. सो तिथे ते एक प्रकारचा अँगल क्रिएट करतो, ते जे आहे त्याला आपण काय म्हटलंय अँग्युलर ऑसिलेशन. ओके, सो ही जी डायग्राम आहे ती फक्त समोर पुन्हा तशीच ठेवूया आणि मग त्याच्या पुढचं डेरिव्हेशनकडे जाऊया. एकदम ते पण डेरिव्हेशन काही फार अवघड नाही आहे बघा, एकदम सिंपल. तर डायग्राम तुमच्या समोर परत ठेवतो आहे तशीच, फक्त ही एका साईडला ठेवली आहे बघा. सो डिस्क्रिप्शन पहिलं लिहून घेऊया. Let mu be the magnetic dipole moment and B the magnetic field. ओके, सो mu हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे आणि B हे काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड आहे. सो बी द मॅग्नेटिक फील्ड असं म्हणा. तर इथे बी नंतर BE हा शब्द जसा इथे लिहिलाय तसा लिहून घ्या, म्हणजे जरा ते आणखीन प्रॉपर वाटेल. बी द मॅग्नेटिक फील्ड. आता इथे जो म्यू हे लेटर आपण वापरलंय ना, बेसिकली पुस्तकामध्ये याचं मेन्शन सुद्धा केलेलं आहे. इन द डिफ्लेक्टेड पोझिशन अ रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट्स ऑन द मॅग्नेट दॅट टेंड्स टू ब्रिंग इट बॅक टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. आणि मग हा जो टॉर्क आहे त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे तर आपण हे सुद्धा आधी बघितलंय. द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क इज इक्वल टू दॅट इज टो, आपण जो दाखवणार आहोत तो टो कसा लिहितो आपण MB साइन थिटा असं आपण तिथे बघितलं होतं बरोबर. सो इथे आपण काय लिहिणार आहोत तर टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. ओके, आणि आपल्याला माहिती आहे थिटा व्हेरी स्मॉल आहे आणि मागच्या वेळेला आपण हे अप्रॉक्सिमेशन केलं होतं. इफ थिटा इज स्मॉल साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा, आणि मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो तर टो इज इक्वल टू म्यू बी इंटू थिटा. सो फॉर क्लॉकवाइज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा the restoring torque is in anti-clockwise direction. सो आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे बघा, काय फॉर्म्युला आहे टो इज इक्वल टू अल्फा. आणि आता आपण जे काय लिहिलंय टो इज इक्वल टू काय मग सर कसं आपण फक्त कम्पेअर करणार आहोत जसं मगाशी केलं तेच. तर मी आता हे डायरेक्ट लिहून टाकतो बघा, काय आहे टो इज इक्वल टू अल्फा आणि आता जे आपण लिहिलंय टो ते काय आहे तर म्यू बी थिटा. सो लिहून टाकूया टो इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू इंटू बी थिटा. आणि त्यामुळे आपण अल्फा कसा लिहू शकतो बघा, अल्फा इज इक्वल टू काय होईल, हा जो आय आहे हा फक्त डिनॉमिनेटरला जाईल, त्यामुळे अल्फा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. आणि मग सिम्पली पुन्हा एकदा या केसमध्ये सुद्धा आपण जे काही कॉन्स्टंट्स आहेत ते मेन्शन करू शकतो. कुठले कुठले कॉन्स्टंट आहेत बघा, म्यू कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे आणि आय कॉन्स्टंट आहे. सो सिन्स म्यू बी अँड आय आर द कॉन्स्टंट्स, above equation shows that the angular acceleration is directly proportional to बघा हे सगळे कॉन्स्टंट कुठले कुठले म्यू बी आणि आय बरोबर. तर अल्फा म्हणजेच अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय थिटा. थिटा म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि मायनस साइन असल्यामुळे पुढे आपण लिहितोय अँड डिरेक्टेड ऑपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो ॲक्सेलरेशन काय आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये बघा हे आणि विथ मायनस साइन. सो हे दोन्ही अल्फा आणि थिटा काय आहेत एकमेकाला ऑपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत. सो आपण काय म्हणू शकतो तर मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर SHM बरोबर आहे ना. तर हे जर तुम्हाला कळलं असेल तर थोडंसं पुढे जाऊन पुन्हा एकदा आपण मगाशी जसं लिहिलं तसं आपण काय करूया तर या मॅग्नेटसाठी
आपण पिरियड ऑफ व्हायब्रेशन काढू शकतो. सो टाइम पिरियड जो टी आहे त्याच्यासाठी जे इक्वेशन आहे ते लिहून टाकूया. सो द पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय टी इज इक्वल टू आपला हा रेग्युलर फॉर्म्युला 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि मग इथल्या परिस्थितीमध्ये काय होईल तर अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे आत्ता एरवी आपण तो काय घेतो ॲक्सेलरेशन नुसतं घेत होतो बरं, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपली एक्स होती, त्यामुळे आपण तिथे ए अपॉन एक्स लिहिलंय बघा याच्या आधी जेव्हा लिनियर एसएचएम बघत होतो तेव्हा, बरोबर. तर इथे काय होईल अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असणार आहे तर अल्फा असणार आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आपली थीटा आहे. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो बघा 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ अल्फा बाय थीटा. ओके. आणि आत्ताच आपण जे बघितलं होतं बघा तर त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो बघा इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय डिवायडेड बाय म्यू इंटू बी. बघा तुम्ही म्हणाल हे कुठून डायरेक्ट लिहिलंय तर अल्फा अपॉन थीटा दिसतोय तुम्हाला, बरोबर. मगाशी आपण इक्वेशन लिहिलं होतं बघा एक, जर मागे जाऊन तुम्ही बघितलात तर अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थीटा. ओके. त्यातला मायनस साईन सोडून द्या कारण मायनस साईन काय रिप्रेझेंट करतो तर ऑपोजिट डिरेक्शन. तर सिम्पली आपल्याकडे मिळालं होतं तेव्हा अल्फा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय इंटू थीटा. आणि आपल्याला समजा अल्फा अपॉन थीटा पाहिजे असेल तर अल्फा अपॉन थीटा काय आहे तर तो थीटा जो आहे तो आपण जर डिनॉमिनेटरला आणला इकडच्या साईडला तर अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू मिळेल तुम्हाला तर म्यू बी अपॉन आय, बरोबर ना. त्यामुळे इथे एरवी काय आलं असतं 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ म्यू बी डिवायडेड बाय आय असं आलं असतं. परंतु आता आपण काय केलंय हे जे डिनॉमिनेटर मधली जी टर्म आहे ती आपण न्यूमरेटर मध्ये नेतोय त्यावेळेला ती एक्झॅक्टली ऑपोजिट झाली. त्यामुळे 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी असं ते होईल. ठीक आहे. काही फार अवघड याच्यामध्ये देखील नाही. आणि मग याच्यानंतर मी एक न्यूमरिकल घेणार आहे जे पुस्तकात आहे तसंच घेणार आहे सेम, फक्त पुस्तकामध्ये आपण बोर्डामध्ये ज्या पद्धतीने लिहितो त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं नाही, काही स्टेप्स गाळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला ते समजणं अवघड जाईल. कारण मी कधी कधी तुम्हाला सांगतो की पुस्तकात जसं सोडवलंय तशा पद्धतीने तुम्ही हे सोडवा आणि नेहमी काहीतरी चुकवून ठेवता. तर बघा न्यूमरिकल a bar magnet of mass 120 gram in the form of rectangular parallel piped, काही ठिकाणी parallel piped असंही वाचतात, तर parallel piped has dimensions L is equal to 40 millimeter, B is equal to 10 millimeter and H is equal to 80 millimeter. With the dimensions H vertical, the magnet performs angular oscillations in the plane of a magnetic field with period pi second. If the magnetic moment is 3.4 ampere meter square, determine the influencing magnetic field. ओके. तर ते जे पॅरलल पिपेड जे आहे ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे साधारणपणे आपण जसा क्यूब म्हणतो त्याला 3 साइड्स आहेत पण त्या इक्वल साइड्स आहेत, बरोबर ना. जो आपण रेक्टँग्युलर ब्लॉक म्हणतो तोच हा पॅरलल पिपेड आहे. सो आपल्याला त्याच्या डायमेन्शन्स दिलेले आहेत एल बी आणि एच. तर जनरल केसमध्ये आपण फक्त एल आणि बीच वापरणार आहोत हे लक्षात घ्या कॅल्क्युलेशनमध्ये, कारण एचचा संबंध येत नाही या कॅल्क्युलेशनमध्ये. कारण जर तुम्ही आपला जो चॅप्टर आहे पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स त्याच्यामधला एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे मी इथे एच लिहिणारच नाही आहे, तुम्ही लिहून ठेवलात तरी काही हरकत नाही, पण त्याचा वापर आपल्याला कुठे करायचा नाही आहे. ओके. सो पहिल्यांदा लिस्ट करून टाकूया गिवन डेटाची काय काय आहे ती. सो पहिल्यांदा बघा एम इज इक्वल टू 120 ग्रॅम. बघा कायम लक्षात ठेवा कन्व्हर्जन फॅक्टर. सो मी कन्व्हर्ट डायरेक्ट करून टाकले 0.12 kg. ओके. तुम्ही 120 इंटू 10⁻³ वगैरे या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. सो एल इज इक्वल टू 40 मिलीमीटर आणि म्हणजे 4 सेंटीमीटर झाले ते थोडक्यात, म्हणजे 0.04 मीटर. तसाच बी आहे आपला 10 मिलीमीटर म्हणजे 0.01 मीटर. ओके. आणि महत्वाचं काय दिलंय बघा तर टी दिलाय तुम्हाला पाय सेकंड. सो टी ची किंमत तुम्हाला पाय टाकायची आहे. त्याच्यानंतर म्यू तुम्हाला दिलाय 3.4 ए इंटू एम स्क्वेअर आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी. ठीक आहे. सो आपल्याला 2 फॉर्म्युले इथे वापरावे लागणार आहेत. ते फॉर्म्युले कुठले कुठले आहेत ते एकदा बघूया. सो बघा पहिला आहे टी इज इक्वल टू 2 पाय जो आत्ता मगाशी आपण लिहिला होता 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. परंतु आपल्याला जो आय कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतोय त्याच्यासाठी आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरावा लागतोय जो तुम्हाला पुस्तकामध्ये मिळू शकतो आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये. फॉर अ बार मॅग्नेट मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय आय इज इक्वल टू एम
आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12. बघितलात इथे एच कुठेही वापरला नाही आहे म्हणून मी एच तिथे लिहिलेलं नाही. ठीक आहे, तुम्ही लिहून ठेवलात आणि तो वापरला नाही काही फरक पडणार नाहीये. सो गिव्हन आहे म्हटल्यावर तुम्ही लिहू शकता तिथे. सो आय इज इक्वल टू दिस. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला आय कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन पुढे करू शकतो. ठीक आहे, तर सुरुवातीलाच जेव्हा कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे त्याचा एक फॉर्म्युला आपण ऑब्टेन करून ठेवूया नॉर्मली. कारण इथे जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे तो आहे टी साठी. विचारलं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड बी, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं इथे ॲडजस्ट करून ठेवूया. पहिल्यांदाच बीचं प्रिपरेशन करून घेऊया. बीचा एक सिम्प्लिफाईड फॉर्म्युला तयार करून घेऊ आणि त्यानंतर ही जी आयची व्हॅल्यू जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करू आणि मग ती इथे सबस्टिट्यूट करू बीच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर सुरुवातीला आपण काय करूया, तर बी साठीचा फॉर्म्युला जो आहे तो ऑब्टेन करून घेऊया. सो सोल्युशनमध्ये सुरुवातीला काय करूया बघा, तर आपल्याकडे काय दिले, तर आपण असं लिहू शकतो की पाय इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय इंटू म्यू बी. हा पाय इथे का टाकलाय आणि आपला हा जो फॉर्म्युला आहे टीचा बघा तिथे आपल्याला टाइम पिरियड किती दिलाय, तर पाय सेकंड दिलाय म्हणून इथे पाय सबस्टिट्यूट केलाय. ओके, कळला विषय, इथे पाय का सबस्टिट्यूट केलाय. ओके, तर आता पुढे जाऊया. तर इथे काय होईल, हा पाय पाय जर थ्रू आउट आपण कॅन्सल केला तर आपण पुढे काय लिहू शकतो बघा, तर 1 इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. बरोबर आहे, कारण हा पाय पाय कॅन्सल झाला, इथे 1 शिल्लक राहिला, इथे 2 राहिला. बरोबर आहे. आणि जर आपल्याला बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि हा स्क्वेअर रूट मध्ये आहे तर आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. मी डायरेक्ट आता लिहितोय सांगून तुम्हाला की याचा मी स्क्वेअर करतोय. सो 1 इज इक्वल टू, कारण 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि इथलं जे स्क्वेअर रूट आहे ते मात्र इथे निघून जाईल. त्यामुळे आय अपॉन म्यू बी शिल्लक राहील आणि म्हणून मग नंतर बी साठी तुम्ही रिअरेंज करून काय लिहाल बघा, तर बी इज इक्वल टू 4 इंटू आय अपॉन म्यू. ठीक आहे, हा जो इथला बी आहे तो फक्त काय झाला इकडच्या साईडला गेला. ओके, सो बी इज इक्वल टू 4 आय अपॉन म्यू. हा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे आणि आपल्याला करायचं काय आता, तर पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं एक थोडक्यात. कुठलं कॅल्क्युलेशन करावं लागेल, तर इथला आय जो आहे तो कॅल्क्युलेट करणार. म्यू आपण दिला आहे तो गिव्हन मध्ये मेन्शन केलेलाच आहे, बरोबर ना. तर आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करावं लागेल, सुरुवातीला आय कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल आणि म्हणून आपण 2 पार्टमध्ये हे सोल्युशन बघूया. सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन ऑफ आय बघू आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ बी बघू. ओके, साधारणपणे 3 मार्काला सुद्धा हा न्यूमेरिकल बोर्डामध्ये सेट होऊ शकेल. तर बघा काय होईल, पहिल्यांदाच आपण लिहून टाकूया टू फाइंड आय. तर फॉर्म्युला जो होता तो समोर तुमच्या ठेवतोय. आता ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपण सबस्टिट्यूट करत जाऊया. ओके, काही फार आता अवघड राहिलेलं नाही. सो व्हॅल्यू ठेवतोय बघा, एम ची व्हॅल्यू टाकली, एल स्क्वेअर एल ची व्हॅल्यू टाकली, बी ची व्हॅल्यू टाकली, या पद्धतीने. आता काय होईल बघा, पुढे जाऊन पुढची स्टेप बघा, एकदम सिंपल आहे. 0.04 चा स्क्वेअर. इथे फक्त काळजीपूर्वक काय बघायचं बघा, डेसिमल नंतर 2 अंक आलेत बघा, 0.4 आहे बरोबर ना. स्क्वेअर केल्यानंतर किती होणार, 16. आपल्याला 4चा वर्ग 16 माहिती आहे, पण देताना 4 अंक इकडे आले पाहिजेत बरोबर ना. डेसिमल पॉईंट नंतर 4 अंक दिसले पाहिजेत. सो डेफिनेटली 0.0016 असं होईल. आणि इथे सुद्धा बघा, एखादा जर 0 खाल्लात किंवा जास्त दिलात तरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मोजून द्या. त्यामुळे बघा इथे सुद्धा 3 शून्य, एकूण 4 अंकी संख्या व्हायला पाहिजे. इथे डेसिमल नंतर 2 अंक दिसत आहेत, स्क्वेअरमध्ये 4 दिसतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे इथे 0.0001 डिवाइड बाय 12. ओके, आता इथे सिंपल काय आहे, तर हा जर 12 आहे, 0.12 आणि हा 12 आहे, म्हणजे इथे 100चा भाग लागेल, 1 डिवाइड बाय 100 बरोबर ना, या पद्धतीने. त्यामुळे समजा हा डिवाइड बाय इथे 100 केला, हे कॅन्सल केलं, हे कॅन्सल केलं, इथे 100 लिहिले आणि हे 0.0016 प्लस 0.0001 म्हणजे यांची बेरीज जर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेऊन केलीत तर किती होणार आहे, ती 0.0017 होईल. ठीक आहे, तर ते पण लिहून टाकूया आपण इकडे. 0.0017 डिवाइड बाय 100 म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 0.0000. बघा आणखीन 2 शून्य इथे वाढणार आहेत बरोबर. आणि आपण आपल्या भाषेत जर लिहायचं झालं तर हा जो पॉइंट आहे, जर आपण इकडे 5 अंक शिफ्ट केला, 5 डिजिट बघा, 1 2 3 4 आणि 5, तर आपण कसं लिहू शकतो, 1.7 इंटू 10⁻⁻5 एम्पियर मीटर स्क्वेअर. सो या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन कसलं केलंय, तर सिम्पली आपल्या करंटसाठीचं कॅल्क्युलेशन केलं, आय इव्हॅल्युएट केलंय आणि आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळूया, टू फाइंड बी. ठीक आहे, तो बीचा जो मगाचा फॉर्म्युला होता तो सबस्टिट्यूट
सॉरी तो इथे आपण ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे. तर आत्ता आपण आयची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत आणि म्यूची व्हॅल्यू पण जी दिलेली आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करतोय. ठीक आहे. सो 4 आहे तोच आणि ही जी आयची व्हॅल्यू आहे ती आहे 1.7 इंटू 10⁻⁵ जी आत्ता आपण ऑब्टेन केली आणि 3.4 म्यूची किंमत ही आधीच दिलेली होती. ठीक आहे. तर इथे बघा काय होईल, फार काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही. इथे आपल्याला दिसतंय 17 × 17 17 × 2 = 34 म्हणजे बरोबर इथे पॉईंट आहे, पण 1.7 इंटू 2 म्हणजेच 3.4. सो पुढच्या स्टेपला आपण ते कॅन्सल आउट करून टाकूया आणि हे बघा या पद्धतीने टाकलं 1 आणि 2. इथे आता परत काय होईल बघा, तर सिम्पली काय होईल, हा इथे परत भाग लागणार आहे 2 × 2 = 2 = 4. सो या पद्धतीने पुन्हा एकदा भागाकार करून टाकूया आणि हे बघा शिल्लक काय राहिलं 2 × 2 = 2 = 4. आता इथे 2च शिल्लक राहिलं, तर 2 इंटू 10⁻⁵ आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे. सो आपल्याला माहिती आहे त्याचं युनिट असतं टेस्ला. ओके. सो या पद्धतीने मी हे गणित तुम्हाला सोडवून दिले, त्याच पद्धतीने तुम्ही सोडवा. पुस्तकामध्ये जसं दिलंय तसं शक्यतो करू नका, कारण कसं आपल्या ज्या स्टेप्स आहेत, आपल्या काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण ते बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण ते लिहिणार आहोत. तर हेच गणित ॲक्च्युली थोडेसे अंक बदलून तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. याच पॅटर्नने फक्त तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून हे सोडवाल. त्याच्यामुळे फक्त एक लक्षात घ्या, होमवर्क करत असताना काय कराल, तर हे गणित सोडवताना होमवर्कचं जे गणित आहे ते तुम्ही मी दिलेल्या स्टेप्सनुसार करा. काही स्टेप्स जेव्हा जेव्हा तुम्हाला कळायला सुरुवात होईल की हे का आले कसं आले, तेव्हा काही स्टेप्स स्किप केल्या तरी चालते, पण गिव्हन पर्टिक्युलरली आपण तसं लिहितो, गिव्हन त्याच्यानंतर फॉर्म्युले आणि मग आपण सोल्युशनकडे वळतो. तर त्या पद्धतीनेच हे गणित तुम्ही करणार आहात. सो मी त्याचं गणित काय आहे ते वाचत नाहीये, तुम्हाला ज्या व्हॅल्यूज आहेत फक्त इथे तुम्हाला फक्त इंडिकेट करून देतो. पिरियड इथे 2π आहे बघा. सो त्यावेळेला आपण पाय बरोबर तो इक्वेट केला होता, तर तो 2π बरोबर इक्वेट होईल, एवढंच लक्षात घ्या. बाकी काही फारसा याच्यामध्ये फरक पडणार नाहीये. सो त्याच पद्धतीने पॅरलल जाईल. फक्त लक्ष वेधून काय घेतलं, नाही तर तुम्ही सवयीनुसार तिथे पाय टाकाल, तर तिथे 2π टाकायचं आहे, एवढंच फक्त लक्षात घ्या. आणि बाकी काही फार असं अवघड तिथे नाही आहे. ठीक आहे. तर एकदा प्रयत्न करा, डेफिनेटली आता याचं उत्तर तुम्हाला इझिली येणारच आहे.